नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी या कलर्स मराठीवरील मालिकेत आतापर्यंत आई तुळजाभवानीने भक्त रक्षणासाठी केलेले अनेक चमत्कार आणि घटना पाहायला मिळाल्या आहेत. नुकत्याच आलेल्या भागात पाहायला मिळालं की आई तुळजाभवानीने तिच्या सर्वात लाडक्या भक्ताचे म्हणजेच अनुभूती आणि तिच्या बाळाचे प्राण वाचविले. महिषासुराचे खरे रूप समोर येताच तिने रौद्र रूप धारण केले. मात्र बाळाच्या रडण्याने तिच्यातले मातृत्व जागृत झाले. देवीचा आईपणा हा भावनिक प्रवास हृदयस्पर्शी आहे. आता अनुभूती मातेचा आश्रम सोडून आई तुळजाभवानीचा नवा प्रवास सुरू होणार आहे, ज्या प्रदेशाची ती कुलस्वामिनी होणार आहे. आई तुळजाभवानी या मालिकेचा मार्गशीर्ष महिन्याच्या शुभ मुहूर्तावर विशेष भाग पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या पावनभूमीवर कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे आगमन होणार आहे. तुळजाभवानी निस्सिम भक्त आबासाठी ती दक्षिणेकडे येणार आहे. तिचे या दुष्काळी भागात येणे आणि त्या पाठचे तिचे प्रयोजन, भक्त रक्षणाची घडणारी चमत्कार, पण बरोबरीने तिचे लोकांमध्ये जागविलेले अस्मिता हा उत्कंठावर्धक कथानक या दरम्यान उलगडेल. अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची गाथा या मालिकेच्या माध्यमातून उलगताना पाहायला मिळत आहे. आई तुळजाभवानीची भूमिका अभिनेत्री पूजा काळे साकारत आहे. पूजा काळे ही भरतनाट्यम नृत्यांगना असून तिने विशारद पूर्ण केला आहे. तसेच कथ्थक कंचही शिक्षण तिने घेतले आहे. आई तुळजाभवानी मालिकेतील मुख्य भूमिकेबद्दल पूजा काळेने प्रतिक्रिया देताना सांगितलं होतं की आई तुळजाभवानीची भूमिका साकारताना आसपास खूप सकारात्मक ऊर्जा जाणवते. पहिली मालिका आणि आव्हानात्मक भूमिका साकारणं ही एक मोठी जबाबदारी आहे. प्रेक्षकांच्या विश्वासाला सार्थ उतरेन. तर मित्रांनो, तुळजाभवानीचे आगमन बघण्यास तुम्ही किती उत्सुक आहात कमेंट करून सांगा. मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.